जैन फ्रेंड्स, आत्ताच त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये पेपर आला. आय होप पेपर तुम्हाला चांगला गेला असेल. यामध्ये परंपरेप्रमाणे विज्ञानाचे आपल्याला 15 क्वेश्चन बघायला भेटतात आणि या 15 प्रश्नाचा जो पॅटर्न जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी काही बदललेला नाहीये. सेम ॲज युजल जी परंपरा राहिलेली आहे. 15 मागे 3-3चा पॅटर्न आपण जे बघत असतो त्याच प्रकारे प्रश्नपत्रिका बघायला भेटते. सायन्सचा पेपर ॲज युजल कसा होता तर मी तर मॉडरेट पासून इझी लेवलला येईल, कारण की 15 पैकी 13 क्वेश्चन 12 क्वेश्चन त्या ठिकाणी क्वेश्चन विद्यार्थ्यांना जमले पाहिजे होते. अशा प्रकारचा आजचा पेपर आहे. मग या पेपरची आपण संभाव्य उत्तरे काय असतील हे त्या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आयोगाची तर आन्सर की येणार आहे, पण त्या ठिकाणी जास्तीत जास्त करेक्ट क्वेश्चन्स आन्सर्स का असू शकतात हे आपण एक काही मिनिटांमध्ये बघू. तर क्वेश्चन नंबर 66 पासून त्या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन्स बघायला भेटतात. व्हॉट एव्हर मे बी युअर सेट, तुमचा सेट कोणता आहे त्यानुसार क्वेश्चन्स थोडेसे मागे पुढे होऊ शकतात. तर तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन्स बघू शकतो की त्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 66 बघा. साऊंड या टॉपिक मधला क्वेश्चन आहे. फिजिक्स मधला क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो. काय सांगतो क्वेश्चन की ध्वनी ऊर्जा म्हणजे बघा परत परत आयोग तेच पॅटर्न फॉलो करते की साऊंड एनर्जी आहे. नेमकं काय आहे, साऊंड कोणत्या प्रकारची एनर्जी आहे. तर आपण बोलतो की दोन प्रकारची एनर्जी असतात. एक तर यांत्रिक ऊर्जा बोलतो आपण, मेकॅनिकल एनर्जी. यांत्रिक ऊर्जा, तर साऊंड काय आहे तर ही एक यांत्रिक ऊर्जा आहे, कारण की साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते, मीडियमची आवश्यकता आहे. यांत्रिक ऊर्जा आहे आणि कंपन करणारा स्रोत असतो. म्हणजे पहिला ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला बरोबर बघायला भेटतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 67 आपण बघू शकतो. दुसरा क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. हा एक पॅटर्न आता एक नवीन तयार झाला आयोगाचा की 3-4 स्टेटमेंट द्यायचं आणि त्यामध्ये सत्य किंवा असत्य ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. विखंडन त्याला आपण फिशन असं बोलतो. फिशन म्हणजेच काय की एखादी त्या ठिकाणी जो न्यूक्लियस आहे, हेवी न्यूक्लियस, तर त्या हेवी न्यूक्लियसचं काय होत असतं, ब्रेकडाऊन होत असतं. ब्रेकडाऊन म्हणजे विखंडन अभिक्रियेमध्ये काय होतं, जड युरेनियम अणू वापरतात, हे बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, यस, हे सुद्धा बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, यस. जो हेवी आहे ना तर त्याच्या ठिकाणी काय होत असतं, त्याचं डिव्हिजन होत असतं, हे सुद्धा बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्स मुळे श्रृंखला अभिक्रिया घडते, हे सुद्धा बरोबर आहे. साधा सिंपल प्रश्न आहे. ऑल आर ट्रू, सत्य सत्य सत्य. 67 चा आन्सर आपण देऊ 2 नंबर. त्याच्यानंतर जो आपण 68 क्वेश्चन नंबर 68 काय सांगितलेलं आहे, यस बघू शकता. योग्य उत्तर निवडा. पहिलं ऑप्शन आहे, एक्स किरण हे श्राव्यातीत अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. एक्स रे कुठे भेटतो आपल्याला, एक्स रे जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये भेटतो आपल्याला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजेच जे लाईट आहे, सनलाईट, हे सनलाईटचा पार्ट आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की एक्स रे कोणता रे आहे, ट्रान्सवर्स आहे. ट्रान्सवर्स वेव्ह आहे. आणि अल्ट्रासॉनिक लहरी म्हणजेच काय, साऊंड आहे. असं बोला, एक्स रे म्हणजे लाईटचा पार्ट आहे, लाईट, आणि हा काय साऊंड आहे. आणि लाईट म्हणली कोणती वेव्ह आहे, ट्रान्सवर्स वेव्ह, आणि साऊंड ही लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. ओके, म्हणजे हे दोन एकत्र होऊ शकत नाही, म्हणजे काय, हे चुकीचं आहे. हे पहिलं चुकीचं आहे. एक्स किरणे हे सरळ रेषेत प्रवास करतात. एक्स रे म्हणजे काय म्हणलो मी, लाईट, पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम. आणि लाईट नेहमी कसं ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईन, सरळ ट्रॅव्हल करते. त्याच्यामुळं एक्स किरण सरळ रेषेत प्रवास करतात, हे त्या ठिकाणी काय झालं, बरोबर झालं. ओके, आता बघा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, एक्स किरण म्हणजेच काय, लाईट. आता मी 2 विधानं घेतलं, मी 4थं विधान बघतो अगोदर. 4थं विधान बघा, एक्स किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो, नाही ना, कारण एक्स रे म्हणजेच काय, लाईटचाच पार्ट आहे. म्हणजे त्याची स्पीड काय असेल, इक्वल टू स्पीड ऑफ लाईट. म्हणजे हे विधान नाही चुकीचं आहे. म्हणजे बरोबर कोणतं आहे, 2 नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 4 चुकीचे ते मला कन्फर्म माहिती आहे. म्हणजे 1-4 चुकीचे आहेत, 1-4 चुकीचे आहेत, 1-4
चुकीचे आहेत, 1 4 चुकीचे आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3 वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्या अभ्यासानुसार आपण याला टॅकल करू शकतो. कारण 3 नंबरचा क्वेश्चन बघा, सॉफ्ट एक्स किरण ची तरंग लांबी हार्ड एक्स किरणापेक्षा कमी असते. हे काहीतरी आपल्याला सॉफ्ट एक्स रेज किंवा हार्ड एक्स रेज असं विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी आपल्याला हे माहिती नसलं तरी या नॉलेजवरून आपण हा क्वेश्चन बरोबर करू शकतो. म्हणजे 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. फक्त 2 आणि 3 हे वाक्य बरोबर आहेत. 68चं काही 3 नंबरचा ऑप्शन. चला पुढे 68. अशा प्रकारचे फिजिक्सचे 3 क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. पुढे जाऊ आपण नेक्स्ट. आणि मला असं वाटतं की तिन्ही पैकी तिन्ही क्वेश्चन तुम्हाला जमले पाहिजे. अख्खा पिरियडिक टेबल पाठ करून घेतला दादा, येतं लक्षात. हे बघ, खालील पैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी या गणामध्ये आहेत. पी गण म्हणजे ऍक्च्युली पी ब्लॉक एलिमेंट ओळखायचा आहे. पी ब्लॉक एलिमेंट. ओके, याच्यामध्ये बघ युरेनियम जो आहे हा या ठिकाणी एफ ब्लॉक एलिमेंट आहे. कॉपर हा डी ब्लॉक एलिमेंट आहे. फ्रान्सियम हा एस ब्लॉक एलिमेंट आहे. आणि इंडियम हा त्या ठिकाणी पी ब्लॉक एलिमेंट आहे. पी ब्लॉक एलिमेंट बोरॉन फॅमिली मधला आहे तो. बाल गंगाधर इंडियन टिलक पाठ करतो ना आपण, बाल गंगाधर इंडियन टिलक. इंडियन हा त्या ठिकाणी पी ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजेच 69चा येईल ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 70 बघा. क्वेश्चन नंबर 70 सिंपल क्वेश्चन आहे. थोडंसं फक्त त्या क्वेश्चनला फिरवण्याचा प्रयत्न केलाय. काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 70, युरेनियम 92 to 38. 92 का आहे, 92 आहे ॲटॉमिक नंबर आणि 238 आहे ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. आणि तुम्हाला विचारलंय की याच्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या किती असते. न्यूट्रॉनची संख्या आपण काय सांगतो, कोणताही त्या ठिकाणी जर इलेमेंट असेल, हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि हा त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन किती असतात. नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजेच ए मायनस झेड, ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. आता ए ची संख्या किती आहे इथं, 238. हे आहे 238 आणि हे आहे त्या ठिकाणी 92, म्हणजे 238 मायनस 92. पण इथं काय बोललंय बघा थोडस, 238 म्हणजे काय ब, 238 म्हणजेच काय ब, आणि 92 म्हणजेच काय अ, म्हणजेच ब मायनस अ, ब मायनस अ, ऑप्शन नंबर 1 बी मायनस ए असं. म्हणजे तुमचं थोडंसं टाइम जो आहे तुम्ही थोडंसं कन्फ्युज झाले पाहिजे असाच एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ब मायनस अ म्हणजे क्वेश्चन नंबर 70 आपल्याला बघायला भेटतो. साधा क्वेश्चन होता. साधा क्वेश्चन असतो पण कसा प्रॉब्लेम आहे की एकच तास आहे आणि 100 क्वेश्चन आहेत, त्यामुळं आपला जो टेम्परमेंट आहे तो व्यवस्थित ठेवणं हे महत्वाचं असतं एक्झाम मध्ये. क्वेश्चन नंबर 71 आपण बघू शकता. क्वेश्चन नंबर 71 काय सांगतो, तर हेमॅटाइट पासून कोणतं धातू मिळवतं. ओके, तर हेमॅटाइट हे ओर्स आहे. कशाचं, हेमॅटाइट इज ओर्स ऑफ आयर्न. ओके, आपण त्या ठिकाणी वेगवेगळे धातू आणि धातूचे खनिजे हे लिहून दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आयर्नचं बघायला भेटतं हेमॅटाइट. हे झालं क्वेश्चन नंबर 71. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 72 बोलू आपण. हा एखाद्या वेळेस क्वेश्चन मी बोलू शकतो की थोडंसं आपल्या अभ्यासामध्ये आलेला नसेल तर ठीक आहे, तर सगळेचे सगळे क्वेश्चन तर तुम्हाला असं नसणार आहेत ना, तर तेवढी आपली तयारी असलीच पाहिजे की 1-2 क्वेश्चन आपण त्या ठिकाणी स्किप करू शकतो. पण ज्याला कोणाला माहिती असेल तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे माहिती असणं. तर त्या ठिकाणी डिप्लोडोकस म्हणजे त्या ठिकाणी डायनासोरच्या प्रजातीच्या बाबतीमध्ये आहे. तर हे कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. डिप्लोडोकस म्हणजे डायनासोर सारखी प्रजाती आहेत जे की उंच मान असणारे व्हेजिटेरियन जे ॲनिमल्स आहेत त्यासारखे प्राणी आपण असं बोलू शकतो. तर हे कोणत्या ऑर्डरशी संबंधित आहे, तर त्या ठिकाणी ज्याला माहिती आहे त्याला माहिती नाही, ज्याला माहिती नाही त्याने हा क्वेश्चन स्किप केला पाहिजे होता. सोरोपोडा हे त्याचा ऑप्शन येतो. क्वेश्चन नंबर 72 ऑप्शन येईल 3. त्याच्यानंतर आपण जाऊ पुढं क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 दादा बघ, क्वेश्चन नंबर 73 मध्ये काय विचारलेलं आहे की खालील पैकी कोणता सिलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाही. Which of the following does not belongs to phylum Coelenterata. फायलम सिलेंट्रेटा मध्ये बिलॉंग्स नाही बघा. सी पेन सिलेंट्रेटा आहे, सी फॅन आहे, ब्ल्यू कोरल्स आहे. इथं समुद्री काकडी सी ककंबर हे नाही, कारण सी ककंबर जे आहे हे एक्झाम्पल आहे इकायनोडर्माटाच.
इकायनो डर्माटा, सी आर्चिन, सी ककंबर. ओके, त्यामुळं आन्सर काय येईल? क्वेश्चन नंबर 73चं 3 येईल. सी समुद्री काकडी, सी ककंबर. म्हणजे हा सुद्धा क्वेश्चन म्हणजे एकदम ठीकठाक क्वेश्चन होता, जमायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 74. खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? ब्लाइंड अँफिबियन्स. ब्लाइंड अँफिबियन्स हे बघा बरं, थोडंसं कॉमन सेन्स म्हणजे हे फ्रॉग, टोड हे बेडक आहेत नाही. आंधळा असतं का बेडूक? नाही ना. फ्रॉग नाही, टोड नाही, सॅलामेंडर तर आयोगाचा आवडतच आहे, बरोबर आहे, हे पण नाही. मग कोण आहे त्या ठिकाणी? सिसिलियन. सिसिलियनला आपण काय बोलतो? त्या ठिकाणी ब्लाइंड अँफिबियन्स असं बोललं जातं. सिसिलियन. सिसिलियनवर त्या ठिकाणी आयोग आजकाल प्रश्न विचारलं जातं की माग आजकाल एक गेल्या वर्षी प्रश्न होता की ब्लाइंडलेस सॉरी त्याला काय बोलतो आपण? लिम्बलेस अँफिबियन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज लिम्बलेस अँफिबियन्स हा प्रश्न होता. त्याचं पण आन्सर सिसिलियनच होतं. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय? सिसिलियन. ओके, हे तर म्हणजे आता गिफ्ट आहे बघा तुम्हाला दिलेलं. म्हणजे राज्यसेवेला पण एक त्या ठिकाणी प्रश्न होता गिफ्ट, आणि हा सुद्धा एक गिफ्ट क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा? सिट्रस कॅन्कर डिसीज इज कॉज्ड बाय. ओके, सिट्रस कॅन्कर, झॅन्थोमोनास सिट्री. विषय संपला. झॅन्थोमोनास सिट्री या ठिकाणी आपल्याला तर माहिती आहे बॅक्टेरियल डिसीज आहे. म्हणजेच एवढं जरी त्या ठिकाणी डोकं लावलं तरी त्या ठिकाणी हा क्वेश्चन काय होतो? सॉल्व्ह होतो. म्हणजे बघा, मला तर प्रश्नपत्रिका बघून वाटतं की कट ऑफ यावेळेस थोडासा सायन्स, बाकीचं तर मी त्या ठिकाणी काही बघितलं नाही, तर सायन्समध्ये चांगले मार्क पडू शकतात विद्यार्थ्यांना. म्हणजे साधा साधा कॉमन सेन्सनं अभ्यास केला आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन पेपर जर सॉल्व्ह केला असेल तर चांगले मार्क पडणार आहेत असं दिसतंय पेपर. ओके, 75 झालं पोरांनो. त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 76. हा जो क्वेश्चन आहे ना, म्हणजे आता आपण शेतकऱ्याचीच पोर आहे पोरांनो. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की कोणती माती चांगली आहे, की वनस्पतीच्या जोरदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे. ओके, आपल्याला माहिती आहे ना, आपण म्हणतो ना वाळू असलेली माती आहे, चिकन माती आहे, किंवा लोम माती. जे आपल्या गावामध्ये जे एखाद्या एकाकडे एखादी शेतकरी असतो, त्याची जमीन जेव्हा काळी असते, चांगली असते, म्हणजे त्याचं काय बाबा त्याची जमीन चांगली आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय लोम माती असते. ती कोणती माती आहे? लोम माती. म्हणजे आन्सर काय येतं? क्वेश्चन नंबर 76चं 3 आहे. म्हणजे हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ओके, ते जमतो आपल्याला. त्याच्यानंतर हे बघा, ह्या प्रश्नामध्ये पण त्या ठिकाणी थोडं जर व्यवस्थित वाचलं तर उत्तर भेटतो की मातीच्या उपजाऊ स्तर, म्हणजे मातीचा वरचा जो भाग आहे, जमिनीचा वरचा जो भाग आहे, ओके, त्याच्यामध्येच काय असतात? न्यूट्रिएंट्स वगैरे असतात ना. ओके, त्याचं जर नुकसान झालं, जेव्हा पाण्यामुळे नुकसान होतं, वाऱ्यामुळे नुकसान होतं, तर त्यालाच आपण काय बोलतो? तर त्याला आपण मातीची धूप होणे किंवा सॉइल इरोजन होणे असं बोलतो. ठीक आहे ना, सॉइल इरोजन होणे. म्हणजे क्वेश्चन नंबर 77चा आन्सर काय येतं? क्वेश्चन नंबर 77चा आन्सर येतं 3 नंबरचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78. ओके, एकदम म्हणजे साधा प्रश्न आहे बघा पोरांनो, फक्त वाचायलाच उशीर लागतो. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षाराच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षाराचे शरीराबाहेर उत्सर्जन, हे कार्य कोण करत असतं? हे कार्य करत असतं किडनी करत असतं. ओके, हे कार्य त्या ठिकाणी किडनी करत असते, बरोबर आहे ना. मोस्ट हार्ड वर्किंग ऑर्गन इन आवर बॉडी, तर ते कोण आहे? किडनी आहे. तर क्वेश्चन नंबर 78चं आन्सर काय घेऊ? 4 नंबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 79. हा पण म्हणजे एकदम बघा पोरांनो साधा क्वेश्चन विचारला बघा. ओके, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विद्रव्य आहेत? आपण त्या ठिकाणी जे विटॅमिन्स आहेत, ह्या विटॅमिन्सला 2 मध्ये क्लासिफाईड करतो. एक असतात फॅट सॉल्युबल आणि दुसरे असतात वॉटर सॉल्युबल. एक ट्रिक सांगितली होती बघ तुम्हाला मी, किडा, बरोबर ना, किडा. आणि एक म्हणजे त्या ठिकाणी WBC. WBC म्हणजे वॉटर सॉल्युबल कोण आहेत? बी आणि सी. आणि ADEK, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के, हे कसे आहेत? फॅट सॉल्युबल. आणि बी आणि सी हे कसे आहेत? वॉटर सॉल्युबल. म्हणजे आन्सर काय? जीवनसत्व बी समूह, बी कॉम्प्लेक्स, आणि त्या ठिकाणी विटॅमिन सी, हे त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटतात? वॉटर सॉल्युबल विटॅमिन. हा झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 80, शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. क्वेश्चन वाचायला थोडासा मोठा वाटतो पोरांनो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 बघा. प्रमिस्त मेरू द्रव्य, इंग्लिश मध्ये वाचू थोडस आपण.
कधी कधी मराठी वाचायला थोडंसं जड जातं आपल्याला. ओके, हे बघा काय सांगितलंय त्या ठिकाणी सेरेब्रोस्पायनल फ्लुइड याला त्या ठिकाणी CSF असं बोललं जातं, शॉर्ट फॉर्म आहे CSF. एक प्रकारचं लिक्विड आहे. याचे सिक्रेशन प्रोड्युस्ड बाय द कोराइड्स प्लेक्सेस अँड सर्क्युलेटिंग इन सब आर्कोनाइड स्पेस अराउंड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. एक प्रकारचं त्या ठिकाणी लिक्विड आहे. तर याच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे ते लिक्विडचं काम काय असतं. ओके, इट इज अ मीडियम बाय विच ऑक्सिजन इज सप्लाय टू द ब्रेन. त्याच्याद्वारे त्या ठिकाणी काय केलं जातं, या CSF द्वारे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. ओके, त्याचबरोबर इट कॅरीज अवेज वेस्ट प्रोडक्ट्स. त्याच्यामधून जे काही वेस्ट तयार होतं ते बाहेर फेकलं जातं. इट सप्लायज नरिशमेंट टू द ब्रेन्स, म्हणजे ब्रेन्सला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते सप्लाय केलं जातं. इट ऍक्ट ॲज अ बफर प्रोटेक्टिंग ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. याचं आन्सर काय येतं, ऑल ऑफ द अबो, ABCD. अशा प्रकारचे हे 15 क्वेश्चन होते पोरांनो. इमानितबारीनं जर सांगायचं असेल तर या 15 क्वेश्चन पैकी मी बोलतो की 2च क्वेश्चन असे होते की जे आपण जो रेग्युलर अभ्यास करतो ना ते सोडून होते. म्हणजे हा पण क्वेश्चन मी पकडतो, चल जाऊ दे, आपण थोडं काही मेंदू बिंदू अभ्यास करत नसतो कंबाईनच्या एक्झामला, बरोबर आहे का नाही. आणि तो जो त्या ठिकाणी डायनोसरचा जो क्वेश्चन विचारला तो, हे 2 क्वेश्चन जर सोडले तर 13 क्वेश्चन असे होते की तुम्हाला जमले पाहिजे होते. आय होप तुम्हाला पेपर चांगला गेला आहे. आता पेपर झालेला आहे, आज रिलॅक्स करा आणि तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत आणि नक्कीच आपल्या लेक्चरचा तुम्हाला फायदा झालेला आहे का हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. थँक्यू सो मच.